वेलकम टू अवर न्यू चॅनल. तर आजपासून आज आम्ही पहिलंच आमचा ब्लॉग असणार आहे. तर आम्ही युट्यूबला ब्लॉगिंग चालू केले यस ब्लॉगर. तर आपलं चॅनल आहे यस ब्लॉगर बघताना काय जुना असलं तर सदगुण घ्या. आज पहिलाच ब्लॉग आहे. काय तेवढा तर आम्ही दररोज आता डेली ब्लॉग टाकणार आहे. तर तुम्ही सपोर्ट करा. आपण पाहिजे. आणि आता आम्ही चाललोय फिरायला. तर आता वाटत आहे आता तुम्हाला बघा. आणि आपण चाललोय आता आचऱ्याला. आचऱ्यामध्ये जो चिखली डॅम आहे तिथे चाललोय आपण फिरायला. तर आम्हाला भेटतो आता तिथे आपण दाखवणार तर तुम्हाला करता येणार आम्हाला पण करता येणार तर बघू शकताय तुम्ही आता आम्ही आचऱ्याच्या घाटात आलोय. असा निसर्गीय घाट बघा तुम्ही. इथे सुंदर असा घाट आहे. इथं पावसात पूर्ण हिरवं हिरवं गार असते. सगळं हिरवळी असते सगळ्या जागेवर. आणि अजून थोड्याच वेळात आम्ही चित्री डॅमला पण जाणार आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आजरामध्ये आलो आहे. आणि आजरात तुम्ही बघू शकता जाता जाता हा पहिला ब्रिज लागतो. ब्रिज वरून गेला की तुम्ही आजरामध्ये शकता. आणि जर तुम्ही कधी जर इकडे आला नसेल तर तुम्ही येऊ शकता. आजरामध्ये पण आपले खूप खूप असे स्पॉट आहेत की आपण करू शकतो. आता आम्ही आजरामध्ये एंटर झालोय. आता तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय चित्री डॅमला. तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर सारखा व्ह्यू आहे. आणि आम्ही पण आज पहिल्यांदाच आलो इथं. आणि खूप मस्त वाटतंय. तर तुम्ही पण या. आजरापासून 3 किलोमीटर लांब अशी या डॅमची ओळख आहे. तर बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. अजून 500 मीटर अंतरावरती एक चित्री डॅम दिसतो आपल्याला. तर इथून त्या साईडला समोर पाणी आहे. तर आता आम्ही थोड्या वेळात तिथे जाणार आहे. तुम्हाला दाखवतो. आता आम्ही चित्री डॅमला पोहोचलोय. तुम्ही बघू शकता थोडा थोडा दिसत असलं तर डॅम थोडस लांब आहे बघा. पर्यटन किती जण येतात. खूप असा सुंदर असा हा चित्री डॅम म्हटला जातो. आम्ही पण पहिल्यांदाच आलोय. तुम्हाला पण दाखवतो. हा किती मस्त असा डॅम आहे हा. बघू शकता तुम्ही. इथं फोटोशूट वगैरे एक नंबर येतात. आणि आम्ही थोडं पुढे चाललोय. मला पुढून दाखवतो अजून बघू शकता असा लॉंग स्टिक समोर आता अजून काहीतरी बघण्यासारखं आहे. तिकडे आम्ही बघायला चाललोय. तिकडे पण आम्ही तुम्हाला सगळं जाऊन दाखवणार आहे. तुम्ही फक्त बघेल. तुम्ही फक्त व्ह्यू बघा भावाचा आता एक नंबर आहे. किती मस्त असा सुंदर व्ह्यू आहे चित्री डॅमचा. तर कधीही तुम्ही आलात आजऱ्यापाशी तर वेळात वेळ काढून तुम्ही इकडे येऊ शकता. किती सुंदर असा हा डॅम आहे हे बघा. मित्रांनो आता आम्ही बघू शकता बघा चिखली डॅमला पोहोचलोय. किती मस्त असं वातावरण आहे इथं. आता आम्ही जर चालू असलो तर इथं जाणार पण आहे. तुम्हाला भेटतो आत जाऊन. कारण हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे जरा बोलायला जमत नाही आम्हाला. 5 मिनिटात तुम्हाला मी परत भेटतो. तुम्ही बघू शकता आता आम्ही इथं ॲक्टिव्हिटीज ॲडव्हेंचर करण्यासाठी आलतो. पण इथली फीज खूप जास्त असल्यामुळे आम्ही आता फक्त बघूनच चालले. हे बघा किती मस्त अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. पण आम्ही इथं ॲडव्हेंचर करायला आलतोच नाही. तर ॲडव्हेंचर जर करायसाठी आलो असतो तर आम्ही केलं असतं. पण आता आमचं बजेट नाही आहे तेवढं. आम्ही असंच फिरण्यासाठी आलतो. तर बघून जाऊया. आणि आता आपण तिकडे डॅमकडे जाऊया. डॅमकडे जाऊन तुम्हाला भेटतो मी. चला ते डॅमकडे जायचं. आम्ही डॅमकडे चाललो आहे. कारण की इथं हे ॲडव्हेंचर करण्यासाठी खूप फीस होती. आणि खरं ॲडव्हेंचरच खूप मस्त आहे. पण आम्ही आता ॲडव्हेंचर करायसाठी आलोच नव्हतो. आम्ही फिरायला आलो होतो. तर जाऊया आपण खाली. आणि तिथे जाऊन तुम्हाला थोडे सिनेमॅटिक शॉट दाखवतो. डॅम खूप मस्त आहे आपला. आणि आमची गाडी ड्रायव्हरला बोललो ते गाडी काढायला. आणि आता निघूया आपण. आता आपण जाऊन भेटतो तुम्हाला डायरेक्ट. ॲडव्हेंचर आपण नेक्स्ट टाईम नक्की आलो तर करूच. आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता आम्ही परत चाललोय आपण डॅम वरती. कारण जिथे आम्ही ॲडव्हेंचर करायला गेलो होतो तिथं फीज वगैरे खूप होते. तर आम्ही आता फक्त फिरायसाठी आलतो. तर आम्ही पैसे वगैरे जास्त आणले नाही. तर आता आम्ही परत आता डॅम वर चाललोय.
तर आपण इथंच काहीतरी फिरून बघून तुम्हाला काही ते आपण सिनेमॅटिक शॉट आहे याच्या आत बघा. आपण नेक्स्ट टाइम आलो तर 100% आपण ऍडव्हेंचर सगळे करूया. तर आम्ही आता परत त्याला चाललोय कारण की आता आणि तेवढी गर्दी नसल्यामुळे बरोबर वाटत होतं. नेक्स्ट टाइम आता आम्ही पुन्हा मित्रांना घेऊन येऊ. आपला जो मित्र मैत्री फ्रेंड सगळ्या मैत्री सर्कल आहे तो मैत्री सर्कल सगळा येऊ ठेव तेव्हा तुम्हाला ब्लॉग दाखवतोय. तुम्ही फक्त डेली ब्लॉग आपले बघत राहा. तर येणाऱ्या काही काळात आम्ही ब्लॉग सगळे दाखवणार आहे. आम्ही सगळे करणार आहे. तर आम्हाला ऍडव्हेंचरस ट्रॅव्हलिंग खूप आवडतं आणि आम्ही ट्रॅव्हलिंग वरतीच आपण आपले जास्त व्हिडिओ जास्त करून असणार आहे. आता आम्ही डॅमला पोहोचलोय तर तुम्ही बघू शकता व्ह्यू. ही आपली गाडी इथं लावली आहे. समोरचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त काय व्ह्यू पॉईंट आहे. तर तिथे फॅमिली वगैरे आहे ते आपलं जेवण वगैरे करते. तर किती मस्त असं चाललंय सगळं. ब्लॉगिंग वगैरे खतरनाक चालू आहे इथे. जर तुम्हाला कधी यायचं असेल स्पॉट्स असं शांत असा पूर्ण म्हणजे तुम्ही बघू शकता इथं. हा जो व्ह्यू आहे तो आयुष्यात एकदा तरी पाहायला पाहिजे. किती मस्त असा व्लॉग आहे. आणि तिथं ते बघा मुलं फोटोशूट वगैरे करतायत. इकडे ही मासेमारी चालू आहे. तर इथे 5 मिनटं बसूया आणि तुम्हाला भेटतो परत जाताना. फिरून शॉट वगैरे सगळे तुम्ही बघितलं असाल. तर आता आम्ही चाललोय परत गावी कारण की पावसाचं वातावरण झालं आहे खूप आता. आणि पाऊस पडायच्या आधी आम्हाला गेलं पाहिजे कारण की आमचं गाव खूप लांब आहे. तर आता गावी चालतो आहे आपण. तर पावसाचं पूर्ण भिजलो वगैरे. तर आता परवा पण मी भिजलो आहे. आत्ता जर भिजलो तर परत आजारी पडणार. म्हणून हे बघा पर्यटनाने असं करू नका. फिरण्यासारखी सुंदर जागा आहे ही. आम्ही परत गावी चाललो आहे कारण की आता तुम्ही बघितलं असेल किती मस्त असा हा तो चिखली डॅम होता. आणि आता आम्ही फिरून वगैरे घरी चाललो आहे कारण की आम्ही घरी सांगून पण आलो होतो. आता असं मस्तपैकी असं वातावरण आहे. पण आता आम्ही गावी चाललो आहे. पण तुम्हाला एक सांगतो आपल्याला नावं ठेवणारी ही बरीच लोक असतात. पण त्याच्यावरती आपण लक्ष द्यायचं की नाही लक्ष द्यायचं हे आपल्यावरती असतं. म्हणजे नावं ठेवणारी आयुष्यभर आपल्याला नावं ठेवत राहणार. ती मागत राहणार. आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे असं माझं मत आहे. कारण की कित्येक जण बघितलेत की कोण आपला मराठी माणूस जर पुढे जात असेल तर त्याला कधी वर जायची पायरी चढण्याची प्रोत्साहन देणार नाही. पण त्याला नक्की खाली आणण्याची प्रोत्साहन नक्कीच खाली पाय वाढायचा खूप जण प्रयत्न करतात. म्हणून मी किती तुम्ही बोललं तरी मला काही फरक पडणार नाही. कारण की मी जे ठरवलं की मी करणारच. डेली ब्लॉगिंग करणं ही माझी आवड आहे आणि मला आवड आहे की मी जपणार आणि मी करणार एवढं. तर आता आम्ही आजरात आलो आहे. हे बघा क्रिकेट ग्राउंड वरती क्रिकेट चालू आहे मस्तपैकी. क्रिकेटच्या मॅच चालू आहे. क्रिकेटच्या मॅच बघत बघत नाच चालू आहे. आता आम्हाला नाव केलं पाहिजे कारण की पावसाचं वातावरण झाल्यानंतर आम्ही थांबलो असतो क्रिकेट बघायला. पण पावसाचं वातावरण झाल्यामुळे आम्हाला आता इथून 20 किलोमीटर लांब गावी जायचं आहे आपल्या. म्हणून आम्हाला गावी आता जावं लागणार आहे. तर आता जाता जाता भूक पण लागली थोडंफार आम्ही आता नाश्ता करू आणि नाश्ता करून आता डायरेक्ट गावी जाऊ. पण आता आम्ही निसरीत आलोय आणि निसरीत आता सकाळी बाहेरच असल्यामुळे आता जरा जेवणार आहे थोडंसं आणि थोडंसं जिऊया. आणि आपल्या शाळेच्या मागे जिथं आम्ही शाळेला होतो त्या मागे नन्हरा फिल्म म्हणून आहे तर आम्ही जाणार त्यात जिऊया मस्त. मित्रांनो आता आम्ही जेवायला आलो होतो हॉटेलला आणि तिथे मनोहर हॉटेल बंद होतं म्हणून आम्ही आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो इथं. आणि तो थंड काहीतरी घेत बसला आहे तेव्हा तर त्या एवढा आजारी पण आहे आणि परत थंड पण घेते तो. आता आम्ही थंड पिऊया. थंड पिऊन भेटतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता आता ऑर्डर दिली आहे. ऑर्डरला आता शेफ जेवायला गेल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. आणि आता व्हिडिओ बंद करणार आहे म्हणजे एंड करूया ब्लॉग आपला. तर पहिलाच ब्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा.
जर त्यात चुकलं असलं तर समजून घ्या मित्रांनो, पहिलाच ब्लॉग असल्यामुळे. तर उद्यापासून आपण परत कंटिन्यू करा.